आज आपण बघतोय सँडविच कसे बनवायचे आणि त्याचबरोबर पुदिना चटणीही कशी बनवायची ते बघतोय। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया। पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तसेच बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर आपण रेसिपीला पटकन सुरुवात करूया। सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथं मी 4 ब्रेड घेतले, फ्रेश पुदिना घेतला 1 वाटी, 1 चमचा बटर घेतलं, चवीपुरतं सेंधव मीठ घेतलं, याला काळं मीठ म्हटलं तरी चालेल, अर्धा चमचा जिरा घेतला, 1 चमचा चाट मसाला, 1 गाजर, 1 टोमॅटो, 1 कांदा स्लाइस कापून घेतला, थोडीशी कोथिंबीर, 5 ते 6 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या। आता आपण सर्वात अगोदर चटणी बनवायला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपण पुदिना चटणी बनवायला घेऊया। तर इतर मिक्सरच्या भांड्यात मी हा फ्रेश पुदिना घालून घेते। 1 वाटी आहे हा। जिरे, कोथिंबीर घालून घेऊया आणि हिरव्या मिरच्याचे काप आणि तसेच चाट मसाला आणि काळं मीठ, याला सेंधव मीठ असेही म्हणतात। त्याचबरोबर 1 चमचा तेल घालून घ्यायचे आणि थोडं पाणी घालून मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। आपण मिक्सरला फिरून घेऊ। तुम्ही बघू शकता अशी आपली आबोळधोबळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये असं फिरून घेतलं। तेल टाकल्यामुळे काय होते, याला जास्त पाणी सुटत नाही। आता आपण परत याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊया आणि त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रस सुद्धा घालून घेऊया। यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घेऊया। लिंबामुळे काय होते, आपला चटणीचा जो रंग आहे तो छानपैकी हिरवागारच राहतो। त्यामुळे लिंबाचा रस घालणं ऑप्शनल आहे। घालून घेतला लिंबाचा रस। तर मिक्स करून थोडं काहीतरी पाणी टाकायचं आणि परत मिक्सरच्या भांड्यात फिरून घ्यायचं। बघा आपली दाटसर चटणी अशी तयार झाली आहे। कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण हे वाटण केलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये चणा डाळ भिजत घालून सुद्धा टाकू शकता, त्याने सुद्धा घट होते। आता आपण सँडविचेस बनवायला घेऊया। सर्वप्रथम इथं ब्रेडला आपण हे बटर लावून घेऊया। जास्तच लावायचं। आपण बटर लावून घेतलं आहे। आता याला लावणार ही पुदिना चटणी। छान अशी दाटसर झाली आहे, रंगही हिरवागार आलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर यामध्ये थोडीशी साखर सुद्धा टाकू शकता चटणीमध्ये। मी शक्यतो नाही घालत। चटणीमध्ये काही थोडंफार कमी जास्त वाटलं तर तुम्ही जेव्हा मिश्रण हे मिक्सरच्या भांड्यात फिरवत असता तेव्हा ते चाखून बघू शकता आणि नंतर मीठ जर कमी वाटलं थोडंफार काहीतरी त्यामध्ये घालून घ्यायचं। आपण ब्रेडला चटणी लावून घेतलेली आहे। यामध्ये घालणार स्लाइस केलेले गाजर, थोडा चाट मसाला भुरभुरायचा, स्लाइस केलेले टोमॅटो आणि कांदा। तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता। आता हा ब्रेड याच्यावर असा ठेवून थोडा प्रेस करायचा आणि असा कट करून घ्यायचा। बघा छान असे सँडविच आपण कापून घेतले।
आता याचप्रमाणे आपण दुसरा ब्रेडसुद्धा त्याला चटणी वगैरे सॅलेड टाकून असाच कापून घेणार आहोत। याचप्रमाणे आपण दुसरा ब्रेडसुद्धा स्लाइस टाकला आहे। याच्यावर चाट मसाला असा भुरभुरायचा आणि हा पाव याच्यामध्ये याच्यावर असा प्रेस करून कट करून कापून घ्यायचा आहे। बघा आपले सँडविच तयार झाले आहे आणि चटणी अशी दाटसर झाली आहे। तुम्ही ब्रेकफास्टला खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा। आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल। असे छान छान रेसिपी बनवून खात राहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।